परफॉर्मन्स बघा, अटेंडन्स बघा, 3 वेळा पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न हा जो पुरस्कार मिळाला, या संदर्भात तुम्ही रेकॉर्ड काढून बघा किती खासदारांना पहिल्याच टर्ममध्ये 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं ही सगळी आकडेवारी जास्त बोलकी आहे. मला असं वाटतं की 15 वर्षांनंतर मला वाटतं की या संदर्भातलं थोडंसं गांभीर्य जर असतं तर 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये हे किमान समजून घेतलं असतं की संसद रत्न पुरस्कार हा जो सुरू झाला याची संकल्पना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आहे. इतकंच नाही तर संसदीय कार्यमंत्री जे असतात, संसदीय कामकाज मंत्री जे भारत सरकारचे असतात, ते या निवड समितीचे अध्यक्ष असतात. आणि जर माननीय आढळरावांना असं वाटत असेल तर यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना सुद्धा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी त्यांचं तेच म्हणणं आहे का? म्हणजे आपला तो बाब आहे, दुसऱ्याचं ते कार्ट नसतं. बरं, हे कसं असतं? हे जर असं असेल, असं त्यांना वाटत असेल, तर मला वाटतं की त्यांनी संसद टीव्हीचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत या गोष्टी, PRSच्या डेटावर आहे. मी किती प्रश्न विचारलेत, मी किती चर्चांमध्ये सहभागी घेतलाय, मी कशा पद्धतीने विषयांची मांडणी केलेली आहे, तर या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान 3 टर्म ज्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं होतं, कारण मला 3 वेळा पुरस्कार जो मिळाला, मी प्रामाणिकपणे सांगतो, हा पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हेचा नाही, हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा पुरस्कार आहे. माझ्या प्रत्येक पुरस्कारानंतरचं स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने जर कोणी विधान करत असेल तर मला वाटतं तो त्या पुरस्काराचा नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचा अवमान आहे. कारण त्यांचे प्रश्न मांडलेत, त्यांचा लोकप्रतिनिधी बोलतोय. दादा असं म्हणताय की ही निवडणूक जी आहे ती गावकी आणि भावकीवरती आणून ठेवली. ज्यांनी गावकी आणि भावकीवरती ही निवडणूक आणली त्यांना मी बघून घेतो. दादांनी थेट दमत दिलं. मला असं वाटतं की गावकी आणि भावकीचं आणि दादांच्या दोन याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट्समध्ये. मग एकीकडे तुम्ही जनसंपर्क म्हणता, लोकांच्या संपर्कात किती आहे हे म्हणता, आणि दुसरीकडे हे गावकी भावकीचं नाही असं म्हणतं. ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत. मग हेच जर असेल तर कदाचित दादा या गोष्टी विसरले असतील की जेव्हा जेव्हा अवकाळीचा फटका बसला तेव्हा तेव्हा दादांबरोबर या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोण होतं निसर्ग चक्रीवादळाच्या. तुमच्या पब्लिक डोमेनमध्ये तुमच्या रेकॉर्डवर आहेत सगळ्या या गोष्टी. कोरोनाच्या काळामध्ये ज्या सगळ्या बैठका व्हायच्या, या सगळ्या बैठकांना दादांच्या उजव्या बाजूला कोण बसलेलं असायचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना कोविडच्या काळामध्ये मी दादांचं मनापासून आभार मानेन की त्याने आवर्जून सांगितलं की ही निवडणूक देशाचं धोरण ठरवण्यासाठी लोकसभेच्या दृष्टीने, लोकसभेचं काम हे देशाचं धोरण ठरवणं. मग फॅबीफ्लू नावाची गोळी जी 105 रुपयाला आली, तिचं 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार मी आहे, तर दादांनी शाबासकी दिली पाहिजे. कारण जी गोळी 105 रुपयाला आली ती 40 रुपयाला आली. जेव्हा केंद्र सरकारचं कोविडच्या लसीच्या बाबतीमध्ये धोरण ठरलं नव्हतं तेव्हा सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. इतकंच नाही तर जेवढे डॉक्टर्स आहेत, DCHC असतील, कोविड सेंटर होती, DCHC होती आणि DHC होती, यातल्या किती DCHCला हे MD मेडिसिन डॉक्टर प्रत्येक वेळी उपलब्ध होते. ऑपरेशनल जे डॉक्टर होते, जे ऑन फील्ड डॉक्टर्स होते, हे खूप जास्त BHMS BAMS डॉक्टर्स होते. यांच्यासाठी व्हेंटिलेटर मॅनेजमेंटपासून ते स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स कशा पद्धतीने अंमलात आणायच्या, या सगळ्याच्या ऑनलाईन सेमिनार्स कोणी अटेंड करायला लावले, कोणी कंडक्ट केले, याची जर सगळी माहिती घेतली तर मला वाटतं कोरोना काळातल्या एकूण कामाबद्दल ही नक्कीच मला वाटतं पॉलिसी मेकिंगच्या दृष्टीने ही शाबासकी असली पाहिजे. दादा असे म्हणाले की मुंबईच्या घरी मी तुम्हाला त्यांनी बोलवून घेतलं, तुम्हाला उद्धव ठाकरेंचे फोन येत होते, तुमचा फोन देखील दादांनी काढून घेतला आणि दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली. यामध्ये मग दादांनी हे सांगावं मी दिल्लीला कशाला गेलो होतो. आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा सांगतो, ही पवार साहेबांनी ही दिलेली उमेदवारी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या मायबाप जनतेनं पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद दिलाय. आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं आमच्या एकूणच सगळ्या पुणे जिल्ह्यासाठी असणारं, महाराष्ट्रासाठी असणारं योगदान हे प्रत्येक जण जाणतोय.
आणि जर असं असेल तर मग आत्ताची परिस्थिती वाईट आहे. त्यावेळीची परिस्थिती बघा 2019ला जेव्हा पवार साहेब पाठीशी होते तेव्हा जर आपण हे विधान काही काळासाठी खरं मानलं तर त्यावेळी दादांमध्ये एवढी ही ताकद होती की ते बोलवून उमेदवारी देऊ शकत होते. आत्ता मात्र त्याच दादांना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात, नागदुऱ्या काढाव्या लागतात. हा फरक आहे ना तुमच्यासमोर. त्यांनीच सांगितला. पवार साहेबांनी संधी दिली, मी मान्यच करतो ना. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संधी दिली. आणि 100%, कारण या पद्धतीनं फर्स्ट चॉईस असा काही एक प्रकार असतो आणि दुसरा प्रकार असतो आता नाईलाज असतो. तर ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या 2.5-3 महिन्यांमधली या सगळ्या घडामोडी बघताय तर सर्वसामान्य जनतेमध्ये ही भावना आहे की नाईलाजास्तव आता ही उमेदवारी समोर आली आहे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि मी पुन्हा एकदा दादांचा आभार मानेन की दादांनी सर्वसामान्य जनतेला आज एक आवाहन केलं की 15 वर्षांचा परफॉर्मन्स बघा आणि 5 वर्षांचा परफॉर्मन्स बघा. त्यामुळे 2004 ते 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एक आलेला मोठा प्रोजेक्ट दाखवा. 2004 ते 2019 एक मोठा प्रोजेक्ट हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला आहे का याची आपण तपासणी करा. 2019 ते 2024 मध्ये 2 वर्षामधली कोविडच्या काळात गेल्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जो विकास असेल, त्यानंतर इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना असेल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 19,500 कोटी रुपयांचे प्रकल्प ज्याच्या निविदा आता ऑन आहेत, म्हणजे आचारसंहिता असल्यामुळे केवळ ते काम सुरू होत नाहीत, हे मोठे प्रकल्प आहेत. चाकणमधलं ESISचं हॉस्पिटल असेल, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल, पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला मिळालेली गती असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्यामुळे 15 वर्ष आणि 5 वर्ष ही तुलना जरूर केली जावी असं मला वाटतं. बैलगाड्या संदर्भात माझे बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन हे सगळे हुशार आहेत. त्यांनी जो एक अव्याहतपणे लढा दिला, या लढ्याला संसदेमध्ये कोणी योग्य प्रकारे वाचा फोडली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये बैलगाडा सुरू झाला हे सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे. पण शिवसेनेच्या भूमिकेकडे कसं पाहतात? कारण विजय शिवतारे जे शिंदे गटात गेले, ठाकरेंना सोडून तेही आता विरोधात आहेत अजितदादांच्या. दुसरीकडे शिंदे गटाचेच आढळराव पाटील आता घड्याळाकडे आले आणि एकेकाळी तुम्ही शिवसेनेत होता आणि राष्ट्रवादीत आहात. त्या तिघांच्या भूमिका वेगळ्या. नाही, मी उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर होतो, त्यामुळे त्यांची भूमिका त्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तशीच अजून आहे. आणि जे आपण म्हणतात ते महायुतीमध्ये आलबेल नाही हे चित्र सातत्यानं समोर येते. मुळातच एकूण देश पातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची लाट झपाट्यानं ओसरताना आपण बघतो आहोत. गुजरात सारख्या राज्यामध्ये जेव्हा 2 उमेदवार, बडोद्यातला उमेदवार हा तिकीट परत करतो, जयंत सिन्हांसारखा एक चांगला उमेदवार, डॉक्टर हर्षवर्धन सारखे उमेदवार राजकीय संन्यास घेतात, पहिलीच यादी जाहीर झाल्यानंतर आणखी 3 उमेदवार आपली तिकीटं परत करतात, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. आणि हे असताना म्हणजे जर सेलिब्रिटी या गोष्टीवर दादा म्हणत असतील तर पुन्हा मग दादांचं हेच मत कंगना राणावत आणि अरुण गोविल यांच्या उमेदवारीवर आहे का, हेही त्यांना कदाचित पुढे जाऊन याचीही उत्तरं द्यावी लागतील. नाही, शिवसेनेच्या बाबतीत